त्या मॅच मधनं बाहेर निघालेला. दिव्याच्या मैदानावरती चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलं आणि आज मात्र पुन्हा एकदा आपण त्यांना पाहणार आहोत या कोपरीच्या मैदानावरती, जिथे मात्र बिग फाईट पाहायला मिळणार आहे आपल्याला. एका बाजूला आपण पाहणार आहोत प्रियदर्शिनी बेलापूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत बोनकोडे 11 बोनकोडे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सचिन गिरी यांनी सांगितलं की तब्बल 5 स्पर्धा या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामधली ही एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काव्या चषक कोपरी गावाच्या मैदानावरती स्पर्धा, त्याचबरोबर दिव्याच्या मैदानावरती एक स्पर्धा चालू आहे. ऐरोलीची बाळादादाची एक स्पर्धा ती चालू आहे कदाचित, आणि चौथी स्पर्धा जी आहे ती कोपरखिरण्याच्या भूमिपुत्र मैदानावरती, आणि बेलापूर अर्थातच CBDला ती एक स्पर्धा चालू आहे. अप्पा स्ट्रायकरची एक स्पर्धा चालू आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये, आणि डे नाईटची खासदार चषक तर चालूच आहे. तब्बल डे नाईटची स्पर्धा पकडून तब्बल 6 टुर्नामेंट्स सध्या चालू आहेत या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. दोन टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. इन फॉर्म फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये असलेला जितेश राऊत, आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळणार आहे नॉन स्ट्राईक वरती पार्थ चंदन. पहिला बॉल, चला पहिलाच बॉल भन्नाट वेगाने साहिल दिवेकरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक झेंडे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती. त्याने मात्र खूप चांगली गोलंदाजी सातत्याने केलेली आहे. दिव्याच्या मैदानावरती सध्या बेलापूर संघ खेळून आलाय. ऐरोलीच्या मैदानावरती सध्या खेळ चालू होता बेलापूर टीमचा, आणि प्रियदर्शिनी बेलापूर टीमने तिथे 2 सामने जिंकलेले आहेत तब्बल, म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये तिथे प्रवेश केला. काय खेळ करतो प्रियदर्शिनी बेलापूर संघ. आणि या अगोदर याच मैदानावरती जी स्पर्धा होती रिद्धी सिद्धीची, त्या रिद्धी सिद्धी चषकामध्ये रनरअपचा संघ ठरलेला प्रियदर्शिनी बेलापूर. प्रियदर्शिनी बेलापूर टीमने भरपूर प्रभावित केलं, सरप्राईज देखील भरपूर केलेला. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, मोठी विकेट आहे. जितेश राऊत इनफॉर्म फलंदाज आहे, आणि विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का लागलाय. बोनकोडे 11 बोनकोडे टीमला पहिली सफलता मिळतीये. प्रियदर्शिनी बेलापूर टीमला धक्का क्रमांक पहिला लागलाय. बोनकोडे टीमला जितेश राऊतचा खेळ संपलाय. पर्यंत झाला, अकाउंट ओपन झालेला नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होता विनायक झेंडे. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने सरळ साहिल दिवेकर याच्या हातामध्ये हा चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर क्रमांक 3 वरती आणखीन एक चांगला खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला बोनकोडे टीमचा, अर्थातच परशु साठे आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंगसाठी. गोलंदाज तयार पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस आणखीन एक चेंडू, आणखीन एक लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतो विनायक आपल्या टीमसाठी, खूप चांगलं षटक पाहायला मिळते आपल्याला हे प्रियदर्शिनी बेलापूर या टीमचं. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बोनकोडे टीम, आणि सध्या बोनकोडे टीम श्रेया 11 या नावाने खेळते. स्मायरा 11.
यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये तोच क्षेत्ररक्षक संधी पुन्हा एकदा चालून आलेली आहे आणि त्या संधीचं सोनं प्रियदर्शिनी बेलापूर नक्कीच करते. आणखीन एक मोठा धक्का लागलाय. ही कदाचित मेडन ओव्हर आहे आणि ज्यामध्ये विकेट दुसरी मिळाली आहे. लाजवाब गोलंदाजी विनायक झेंडेची पाहायला मिळाली. मेडन विकेट ओव्हर पाहायला मिळते आपल्याला प्रियदर्शिनी बेलापूर टीमचा. आणखीन एक सितारा विनायक झेंडे आपल्याला पाहायला मिळतोय. मिळाले विनायक झेंडेजी. साहिल दिवेकर पहिला बॉल आणि पहिला बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अजूनपर्यंत खातं ओपन झालेला नाहीये. बोनकोडे टीमच थोडासा मात्र स्ट्रगल करत असताना संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. साहिल दिवेकर आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ चंदन स्ट्राईक वरती आहे सध्या. गोलंदाज पुण्यात या राईट अमोंग द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता अकाउंट ओपन झाला बोनकोडे टीमचं. एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न दर्शवत होते विघ्नेश पाटील परंतु चांगला कॉल त्या ठिकाणी पार्थ चंदनचा आम्हाला पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर जय भोईर यांचंही आगमन झालं. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाते. विघ्नेश पाटील आणखीन एक इनफॉर्म फलंदाज. टीम बोनकोडे टीमला लागलाय हा तिसरा धक्का. विघ्नेश पाटीलचा खेळ संपुष्टात आलाय. माजिद बलोच नवीन फलंदाज. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेत. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा रेषा पार. माजिद बलोचच्या बॅटमन आलाय. स्मायरा 11 बोनकोडे टीम साठी पहिला षटकार. 6 धावा. साहिल दिवेकर पुन्हा एकदा तयार होतात. समोर पार्थ चंदन. ही जोडी भरपूर महत्वाची असेल. पार्टनरशिप भरपूर महत्वाची असेल स्मायरा 11 बोनकोडे या टीमसाठी. कारण की विघ्नेश पाटील त्यानंतर आपण जर पाहिलं तर जितेश राऊत परशुराम साठे हे फलंदाज बाद झाल्यानंतर दबाव थोडासा स्मायरा 11 बोनकोडे या टीमवरती जरूर असणार आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिली 2 पॉवरप्लेची षटकार संपल्यानंतर 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्मायरा 11 बोनकोडे संघ 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा आपण विनायकला पाहणार आहोत गोलंदाजी करण्यासाठी.
आता पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन जे होतं ना ते संपुष्टात आलं. आता तिसऱ्या सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. सीमा रेषा लगत आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक स्क्वेअर लेग आहे, त्याचबरोबर जर पाहिलं तर काऊ कॉर्नर आहे, त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि बिग स्ट्रॉक कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ चंदन यांच्यासाठी फिल्डिंगची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या सर्कलच्या बाहेर पहिलं षटक टाकलंय मेडन, ज्यामध्ये 2 विकेट्स घेतले विनायकने. एक परफेक्ट ऑलराऊंडर झाला या प्रियदर्शनी बेलापूर टीमचा आणि चांगला खेळ सातत्याने करत आला या टीमसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी समोरच्या दिशेला उडवलाय स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. पार्थ चंदनच्या बॅटमधनं आलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा षटकार. 6 धावा, टीमची धाव संख्या 15 या आकड्यावरती. आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. विनायक पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केली नाही, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. पार्थ चंदनच्या माध्यमातून षटकारानंतर आलाय हा चौकार. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 रन स्कोर कार्ड वरती पार्थ चंदन लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पार्थ चंदन ओळखला जातो. 3 फलंदाज बाद झाल्यानंतरही मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला आपल्याला मिळतोय. स्मायरा 11 बोनकोडे हा संघ. यावेळेस फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वप्नील आहेत. कदाचित एक सिंगल रन, एका सिंगलच्या साह्याने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती लागल्या. 20 रन स्कोर कार्ड वरती स्मायरा 11 बोनकोडे संघ. सध्या रायगड परिसरामध्ये खूप चांगला खेळ हा संघ देखील करतोय. भरपूर स्पर्धा नाईटच्या मात्र हा संघ खेळतोय आणि खूप चांगलं प्रदर्शन सातत्याने आम्हाला पाहायला मिळतोय या बोनकोडे 11 बोनकोडे टीमचं. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्येही खूप चांगला खेळ या टीमने सध्या केला. अग्रीकोळीची ही स्पर्धा मात्र या टीमने जिंकली, जी डे नाईट होती, एक दिवसीय कोठवलीच्या मैदानावरती. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. डिक्लेअर रिजनमध्ये हा बॉल निघून जाईल. माजिद बलोच यांच्या बॅटमधनं सिंगल आणि पंचांचा इशारा आलाय. हा नो बॉल असणारा, नो बॉल, फ्री हिटची संधी असणाऱ्या पुढचा बॉल. या ओव्हरमध्ये भरपूर मार पडला विनायक झेंडेला. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 महत्त्वाचे विकेट्स त्याने घेतले, परंतु जसं तो आपल्या स्पेलमधला दुसरं षटक टाकण्यासाठी आला ना, त्याच्यानंतर चार्ज घेतलं. पार्थ चंदनने प्रेशर निर्माण केलं. पहिला बॉल सरळ षटकार, स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. त्याच्यानंतर आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला समोरच्या दिशेला, एक सिंगल. त्याच्यानंतर माजिद बलोच स्ट्राईकवरती आला आणि माजिद बलोच पहिलाच बॉल फेस करत असताना विनायकांचा, जिथे मात्र त्यांना नो बॉल आणि फ्री हिटची संधी असणार. आता टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली आहे. 22 बॉल आतापर्यंत झालेत 3. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. विनायक झेंडे गोलंदाजी मार्कवरती. माजिद बलोच मजबूत संघा स्मायरा 11 बोनकोडे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. माजिद बलोचच्या बॅटमधनं आलाय हा दुसरा षटकार. मध्ये धावा जर पाहिल्या तर एकही नव्हती, परंतु त्याची भरपाई विनायकच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये करत असताना हे बोनकोडेचे खेळाडू माजिद बलोच आणि त्याचबरोबर पार्थ चंदन, टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज आपण जर पाहिले बाद झाले आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही फलंदाजांनी मात्र चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बीट केलेली आहे. चांगली भागीदारी पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. थोडासा प्रेशरमध्ये जरूर पाहायला मिळणारा विनायक झेंडे, कारण की भरपूर धुलाई झाली या ओव्हरमध्ये. माजिद बलोच सुरुवात केली होती पार्थ चंदनने षटकाराच्या साह्याने. राईट आर्म राऊंड ऑफ विकेट. यावेळेस लोअर फुल टॉस होता. लॉंग ऑनच्या रिजनला क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एक सिंगल रन, एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या मात्र धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती लागल्या. 29 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. पार्थ चंदन आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेट ही खूप चांगला खेळतो हा खेळाडू.
यावेळेस हा बॉल मिस केला. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आपण सन्मानाकडे जाणार आहोत. आमचे खारघर गावाचे अगदी लाडके व्यक्तिमत्व विनोदजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. मी विनंती करेन प्रदीपजी ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते विनोदजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेला त्यांनी भेट दिली त्याबद्दल विनोदजी म्हात्रे साहेब, कॅमेरामॅन म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आमच्या व्यासपीठावरती माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. वेलकम, सुस्वागतम. आपला मी सरचे स्वागत करतोय. स्वप्नील ठाकूर आला, कोपरी गावाचा नाहीये, बेलापूरचा. स्वप्नील ठाकूर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या प्रियदर्शनी बेलापूरने देखील खूप साऱ्या स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये जिंकल्यात. मग ती मुळेखंडची नाईट स्पर्धा, त्या नाईट स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये हा संघ पोहोचला आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तिथून आत्मविश्वास भरपूर वाढला असेल. राईट ऑफ द विकेट, पहिला बॉल, पहिलाच बॉल मात्र शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. माजिद बलोचचा पॉवरफुल पूल फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, माजिदच्या बाटपातनं आलाय षटकार, 6 धावा. टीमची धावसंख्या खेळलाय. भरपूर प्रतिनिधित्व करत असताना खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्याने खेळत असतो. ज्या वेळी संघ संकटात त्यावेळेस माजिद बलोच समोर येतो. आणखीन एक बॉल सीमारेषा पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार माजिद बलोचच्या बॅटमधनं. बॅटिंग परफॉर्मन्स, पहिले 2 बॉल 2ही बॉल सीमारेषा पार, षटकार. स्वप्नील पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅटची एज लागलेली आहे. विकेट किपर साहिल दिवेकर यांच्या शरीराला हा बॉल लागून डिक्लेअर रिझन मध्ये मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झाला टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमकडे. टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती आपण पाहू शकाल 42 धावा, 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बोनकोडे 11 बोनकोडे संघ आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. हा मजबूत संघ, राईट ऑफ द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हरचा फटका माजिद बलोचच्या बॅटमधनं. आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. काव्या 11 चषकाचा षटकार माजिदच्या बॅटमधनं. फेस केले त्यांनी 34 धावसंख्येवरती माजिद बलोच खेळतोय. शेर कितना भी बूढ़ा हो जाए शिकार करना नहीं भूलता, हा लेजंड खेळाडू आहे. आणि या प्रियदर्शनी बेलापूर टीम जिथे मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला हा संघ पाहायला मिळाला होता ना. विनायकचं पहिलं षटक मेडन, त्याच्यानंतर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या त्या ओव्हरमध्ये. परंतु त्या ओव्हरची भरपाई माजिद बलोच यांनी 5 चंदनने केली. आणि त्याच्यानंतर स्वप्नील ठाकूर याच्यावरती प्रहार. 9 चेंडूमध्ये तब्बल 35 या धावसंख्येवरती खेळी करत असताना आपल्या टीमसाठी 34 धावसंख्येची खेळी करत आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 48. मजबूत स्थितीमध्ये स्मायरा 11 बोनकोडे. यावेळेस बॅटची एज लागलेली आहे. स्लीपच्या वरना हा बॉल निघून गेला डिक्लेअर रिझन मध्ये. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आता मात्र 49 धावा धावफलकावरती लागला. शेवटचा 1 बॉल शिल्लक. आता 35 धावसंख्येवरती खेळतोय. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? कारण की ज्या फ्लो मध्ये तो चालू आहे ना, कदाचित येऊ शकतो. गोलंदाज तयार स्वप्नील ठाकूर. शेवटचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस बॉल सोडून दिला, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा वाईट बॉल आणि 50 धावा कंप्लीट झाल्यात. स्मायर 11 बोनकोडे टीमने अर्धशतक झळकावलंय. ज्या टीमने मात्र खराब सुरुवात केली होती, ही टीम का मजबूत आहे, नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये का यांचा अभिराज्य आहे, हे मात्र प्रत्युत्तर देत असताना माजिद बलोच पारचंदन. पुन्हा एकदा चांगला फटका. वाव, व्हाट अ शॉट. या फटक्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. काय फटका लगावलाय, कव्हर रिजनला आलाय माजिदच्या बॅटमधनं. आणखीन एक धमाका चेंडू सीमा रेषा पार. षट 56 धावा दाफलकावरती. 56. 4 ओव्हरचा खेळ. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. काय मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. डीजे मास्टर यांना देऊया एक संधी. आकडे जे आहेत ते जालनाचे आहेत आणि माजिद बलोचला या फटक्यासाठी त्यांनी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला. ही क्रिकेटवरचं प्रेम आहे. प्रत्येक प्रेक्षकाचं क्रिकेटवरती प्रेम असताना या फटक्यासाठी माफक सौंदर्य पाहायला मिळालं. त्या फटक्यामध्ये क्रिकेटचं माजिद बलोच समोर आपल्याला पाहायला मिळतोय. पारचंदन शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय. एजाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली भागीदारी पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंमध्ये. ज्या प्रकारे मी म्हटलं होतं, पारचंदन आणि माजिद बलोच यांना चांगली भागीदारी करावी लागणार आहे या मॅचमध्ये. सिद्धू कोळी यांची कमतरता कदाचित या टीमला भासते. यावेळेस हा बॉल मिस केला. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आत्मविश्वास वाढला असेल असं वाटलं होतं, परंतु या मॅचमध्ये थोडंसं खराब प्रदर्शन. ऐरोलीच्या मैदानावरती 2 सामने जिंकून हा संघ आज कोपरीच्या मैदानावरती पुन्हा एकदा दाखल झाला, परंतु इथे थोडंसं निराश करत असताना यावेळेस बॅटची एज लागली आहे. पुन्हा एकदा एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 58 धावा धावफलकावरती. माजिद बलोच काय खेळाडू, नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती अभिराज्य गाजवलं आणि त्याचं प्रत्युत्तर दिलं का मी पुन्हा एकदा परतलोय नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. एलिव्हेशन झालंय का, कनेक्शन व्यवस्थित झालाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पारचंदनच्या बॅटमधनं आलाय. हा घणाघाती प्रहार चेंडू सीमा रेषा पार. षटकार. फोर 64 धावा तब्बल धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या टीमने खूप चांगला खेळ केला. गोलंदाज तयार होतं राईट अप ओ द विकेटने. एजाज यांचा पुढचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक सिंगल मिळेल. चला 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये जर 2 षटकार लगवत आहेत तर अर्धशतक कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 9 धावसंख्येची गरज आहे. एक चौकार एक षटकार ही चालेल, परंतु पाहूयात. माजिद बलोच स्ट्राईक वरती. एजाज राईट अम द विकेट. पलटॉस बॉल होता, व्यवस्थितरित्याने बॅटवरती आलेला नाहीये. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का, आणि बॉल सीमा रेषा पार. चौकार आलाय आणि सातत्याने म्हणतात ना, नसीबी बहादुरी का साथ देती है आणि माजिद बलोचच्या सोबत आज नशीब आहे. 45 धावसंख्येवरती माजिद बलोच खेळत असताना एकदा बॅटिंग आवडली असेल तर एक जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. पुन्हा एकदा पुनरागमन केलं या टीम साठी. मात्र पुन्हा एकदा उभा राहिला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती आपण पाहू शकाल जाऊन पोहोचली 69. शेवटचा बॉल षटकार आला तर अर्धशतक कंप्लीट होईल. चला 50 धावा कंप्लीट झाल्यात. माजिद बलोचने मात्र अर्धशतक झळकावलाय.
माजिद बलोच वेल प्लेड. एकदा जोरदार टाळ्या मॅट वरती करायची आहे आणि प्रेक्षकांचं मात्र हे अभिनंदन स्वीकारायचं. माजिद बलोच काय बॅटिंग केलेली आहे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. खूप चांगली बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, सगळ्या दिशेला चारही बाजूला आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. मिस्टर माजिद बलोच इज बॅक. बोनकोडे टीमचा हा खेळाडू पुन्हा एकदा मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेट प्रत्येक चाहत्याला सांगत असताना मी पुन्हा आलोय. टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागलेली आहे. 76 रनचं टार्गेट आहे. 76 धावा, तब्बल 30 बॉल आणि 76 धावसंख्येचं टार्गेट प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या समोर ठेवलं गेलं. चला डीजे मास्टरला देऊया. पाहायला मिळालं आम्हाला. भारतीय संघासाठी हे गीत सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे. उद्याच्या दिवसामध्ये ग्रुप स्टेजमधली शेवटची मॅच भारत विरुद्ध न्यूझीलंड. आणि खऱ्या अर्थाने सोशल मीडियावरती सचिन गिरी एकच येतं 2023 की फिलिंग आ रही है. त्याच 4 टीम्स ज्या सेमीफायनलला पोहोचल्या होत्या आणि वर्ल्ड कपच्या टायमाला, आणि त्याच 4 टीम्स पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचल्यात. अर्थातच साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अँड इंडिया. परंतु पुन्हा एकदा आपण प्रार्थना करूया का तमाम भारतीयांचं मात्र मन 9 मार्चला मात्र खुश होईल आणि 9 मार्चला रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या हातामध्ये ती चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, जो विश्वचषक उचलला भारतीय टीमने. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. मिस्टर मोहसिन बलोच आपल्याला पाहायला मिळतोय. माजिद बलोच यांचे हे बंधू आहेत आणि आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईकवरती फलंदाज ज्याने मात्र या हंगामामध्ये 3 अर्धशतक झळकवलेले आहेत, मिस्टर साहिल देवेकर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नॉन स्ट्राईकवरती विनायक झेंडे आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर बेलापूरच्या मैदानावरती एक झळकवलं होतं आणि एक अग्रिकोळी प्रीमियर लीगमध्ये अर्धशतक झळकवलं होतं. पहिला बॉल
मोहसिन बलोच ज्यांच्या समोरच्या दिशेला खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल रन, 5 चंदन. अकाउंट ओपन झालं. प्रियदर्शनी बेलापूर टीम भरपूर खराब प्रदर्शन आज या मॅच मध्ये राहिलंय टीमचं गोलंदाजी करत असताना. कालच्या दिवसामध्ये खासदार चषकामध्येही थोडंसं बॅकफूट वरती पाहायला मिळाला हा संघ, परंतु हा संघ नव्यानं उभारी घेणारा संघ. प्रियदर्शनी बेलापूर संघ भरपूर बक्षिसं यंदाच्या हंगामामध्ये जिंकलेत, भरपूर स्पर्धा जिंकलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला बोनकोडे स्मायरा 11 बोनकोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्या संघानेही भरपूर साऱ्या स्पर्धा जिंकल्यात. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन मिळालंय का? लॉंग ऑन मात्र क्लिअर करत असताना हा चेंडू विनायकच्या बॅट मधनं आला. प्रतिउत्तर, प्रतिहल्ला. बोनकोडे टीमला सांगतो आम्ही या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहोत. चेंडू सीमारेषा पार. पहिला षटकार प्रियदर्शनी बेलापूर या टीमसाठी. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र भरपूर मेहनत घेतलेली आहे संघ उभा करण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, वा व्हॉट अ शॉट. विनायक झेंडेच्या बॅटमधून आला लागोपाठचा हा दुसरा षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. आपल्याला पाहायला मिळतात. मोहसिन बलोच थोडासा महागडा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर रिजनला. यावेळेस काय फटका लगावलाय. विनायक झेंडेच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. तब्बल 75 धावसंख्येचा 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्या 76 धावा चेस करत असताना मात्र या मैदानावरती विनायकची खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. तब्बल 17 धावा 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पुन्हा एकदा ऑन साइडला. यावेळेस एलिव्हेशनची कमतरता आहे की काय? व्हॉट अ कॅच. काय कॅच पकडली विघ्नेश पाटील. एकदा जोरदार टाळ्या कॅच साठी झालाच पाहिजे. काय झेल पकडलाय. हे आशेचं किरण होतं प्रियदर्शनी बेलापूर टीमचं. ते मैदानाच्या बाहेर जात असताना मिस्टर विनायक झेंडेचा खेळ संपलाय आणि विघ्नेश पाटीलचा एक अप्रतिम झेल पाहायला मिळाला. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर चालला. प्रियदर्शनी बेलापूर टीमला लागला पहिला धक्का. विनायक झेंडे बाद. आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची रोहित पाटील यांना. मागच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच रोहित पाटील ठरले या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. आणि मी विनंती करतोय सन्माननीय अमोलजी घरत यांना विनंती करतो आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी रोहितला द्यायची. अप्रतिम षटकं टाकली मागच्या मॅच मध्ये, जिथे मात्र 2 षटकं त्याने टाकली आणि त्यामध्ये त्यांनी धावा कमी खर्च केल्या भरपूर आणि 2 विकेट्स त्यांनी आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. रोहित पाटील ठरलेत. शिरवणे एक्सप्रेस हे नाव SPL मध्ये या खेळाडूला दिलं त्यांच्याच प्रेक्षकांनी. शेवटचा बॉल स्वप्नील ठाकूर यांच्यासाठी. पहिलाच बॉल लाजवाब फटका. चेंडू सीमारेषा पार. पहिलाच बॉल फेस करत असताना स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधनं आलाय चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्युत्तर दिलंय प्रियदर्शनी बेलापूर टीमने 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा दाफलकावरती.
काल खासदार चषकामध्ये देखील पहिला बॉल फेस करत असताना 0वरती बाद झाला. आज ऐरोलीच्या मैदानावरती 2 मॅचेसमध्ये तो असफल ठरला. तिथेही त्याचा खातं ओपन झालेला नाही आहे. परंतु आम्हाला इकडचे प्रेक्षक सांगतात, कोपरी गावातील प्रेक्षक सांगतात का प्रियदर्शनी बेलापूर संघाने या मैदानावरती खूप चांगला खेळ केला आणि साहिल दिवेकर स्पेशली गंगा इंगोलेला ऑन साईडला काय फटके खेचले होते या खेळाडूने. सध्या इन्फॉर्म आहे आणि या मॅचमध्ये त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. यंग टॅलेंट स्माईल आयलंड बोनकोडे टीमचं गोलंदाजी मार्कवरती मिस्टर विघ्नेश पाटील. पहिला बॉल. चला भन्नाट वेगाने विघ्नेश पाटीलचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक 5 चंदाना एक सिंगल रन. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झालेली या. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वप्नील ठाकूर आल्या चौकार पाहायला मिळाला कव्हर रिजनला. स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 22. वेग भरपूर आहे. उंची आहे विघ्नेश पाटीलकडे. ते उंचीचा जास्त प्रमाणामध्ये तो फायदा घेतो. ज्यावेळेस गुड लेंथवरती बॉल त्याचे पिच होतात भरपूर वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये जातात. तुम्ही स्वप्नील नाईकला पाहू शकाल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये किती दूरवरती उभे आहेत ते. त्यांना माहिती आहे विघ्नेश पाटील जो आहे ना तो भरपूर वेगवान गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतो. विघ्नेश पाटील राईट ऑफ द विकेट. चला स्वप्नील ठाकूर यांच्यासाठी मात्र हा बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झाला. आणखीन एक निर्धाव चेंडू. जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढे मात्र प्रियदर्शनी बेलापूर या टीमवरती दबाव वाढेल. विघ्नेश पाटील अप्रतिम दर्जाचा खेळाडू. स्वप्नील नाईक माजिद बलोच यांनी मात्र हा खेळाडू घडवला. यंग टॅलेंट विघ्नेश पाटील अगदी कमी वयामध्ये आणि भरपूर कमी वेळ घेतला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये नाव रूपाला यायला या विघ्नेश पाटीलने. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज समोरच्या दिशेला खेळायचं होतं. एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या 23 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये लाजबाब सुरुवात पाहायला मिळाली परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत ठेवलं प्रियदर्शनी बेलापूर टीमच्या फलंदाजांना. मोठे फटके आलेले नाही आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. टीमची धावसंख्या दाफलकावरती फक्त आणि फक्त 23 धावा 23 रन स्कोर कार्डवरती. स्माईल 11 बोनकोडे संघ राईट ऑफ द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा कव्हर रिजनला पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलत असताना स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधनं आलाय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. चेंडू सीमारेषा पार 4 धावा. आताच तो विवाहामध्ये बंधलाय आणि त्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा. यावेळेस मात्र हुकचा फटका लाजवाब शॉट. किती लांब वरती हा चेंडू जाऊन खऱ्या अर्थाने डिस्पॅच केला. स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधनं आणखीन एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू सीमारेषा पार. टीमची धावसंख्या तब्बल 33 धावा 33 रन स्कोर कार्ड वरती. फलकावरती लागला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. सुरुवात लाजवाब पाहायला मिळाली होती. पहिले 3 बॉल बोनकोडे टीमच्या बाजूने म्हणजेच विघ्नेश पाटीलच्या बाजूने पाहायला मिळाले. नंतरचे 2 बॉल मात्र प्रियदर्शनी बेलापूर स्वप्नील ठाकूर. काय खेळाडू निर्माण झालेत. भरपूर संघर्ष केला या प्रियदर्शनी बेलापूर टीमने. एवढा वरती येण्यासाठी ही भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्हाला पराभूत व्हाव्या लागतात. तिथूनच तुम्ही वरती येता. यावेळेस पुन्हा एकदा सन्मान दिलाय. चांगला कॉल पाहायला मिळाला आपल्याला. स्वप्नील ठाकूर यांचा एक सिंगल रन. अशा रीतीने मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34. एक गडी बाद प्रियदर्शनी बेलापूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कैलासवासी वंदना चंद्रकांतजी पाटील अर्थातच यांच्याकडनं चंद्रकांत पाटील यांच्याकडून माजीदसाठी 50 आणि विघ्नेशच्या कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. विघ्नेश पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि माजिद बलोच यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. टीमची धावसंख्या 34. इक्वेशन आलं. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये आम्हाला आमचे MTCचे ऑपरेटर सांगतील 42 42
18 मध्ये बनवायच्यात 42. मॅच इज ऑन, चेज इज ऑन. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतोय. जितेश राऊत गोलंदाजी मार्क वरती आलाय. जितेश राऊत एक स्पिनर आहेत, लेग स्पिनर. सातत्याने आम्हाला त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु आम्ही सातत्याने त्यांना अग्रिकोळी चषकामध्ये सातत्याने गोलंदाजी करताना पाहिलेली आहे. परंतु स्मायरा 11 बोनकोडे या टीमसाठी तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. 18 मध्ये बनवायच्यात 42 धावा. स्वप्नील ठाकूर ते चॅलेंज स्वीकारण्यासाठी रेडी आहे. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरमधला पॉवर पिचचं रिस्ट्रिक्शनच्या ते संपला. पहिलाच बॉल फ्लाइट एट समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर. स्वप्नील ठाकूरच्या बॅटबद्दल लाजवाब फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार. याही ओव्हरची सुरुवात धमाकेदार पाहायला मिळते. षटकार फाइटेड टाकला होता एक लेग स्पिनर. पुन्हा एकदा यावेळी चेंडू हवेमध्ये नोमान्स लँड मध्ये बॉल पडेल. एक रन कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न करतील का? आणि दुसरी रन घेत असताना मात्र साहिल दिवेकरने थांबवलंय. स्वप्नील ठाकूरला एक सिंगल रन. टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41 धावा. जसं तसं प्रत्युत्तर देत असताना प्रियदर्शनी बेलापूर टीम. स्मायरा 11 बोनकोडे टीमने या मैदानावरती कारनामा केला होता. ज्यावेळेस डे नाईटची स्पर्धा होती ना, त्यावेळेस मच्छिंद्र स्मृती टीमच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर ती मॅच ते पराभूत झाले होते. कदाचित विनीत दळवी आम्हाला ते क्षणचित्र आठवतात या मैदानावरचे, जिथे मात्र मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमच्या विरोधामध्ये यावेळेस बैठक फटका लगवण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न साहिल दिवेकरचा. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश राऊत फ्लाइट चेंडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा मिस केला. आणखीन एक चेंडू निर्धाव. जोरदार अपील करतात माजिद बलोच आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील नाईक स्वतः गोलंदाज जितेश राऊत. आता मात्र दबाव निर्माण झाला असणारा या साहिल दिवेकर यांच्यावरती. साहिल दिवेकर चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु बॅटमध्ये रन्स येत नाहीयेत. दुसऱ्या बाजूला स्वप्नील ठाकूर तो चांगल्या फ्लो मध्ये चालू आहे. त्याच्या बॅटमध्ये रन्स येत आहेत. त्याला स्ट्राईक वरती येणं भरपूर गरजेचं असेल. परंतु साहिल दिवेकर, चला गेम प्लॅन सेट केला माजिद बलोचने. आता पाहूयात साहिल दिवेकर फसतोय का त्या जाळ्यामध्ये. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. लाजवाब झेल पकडला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद होईल. मोहसिन बलोचचा आणखीन एक लाजवाब झेल. काय फिल्डिंग करतोय स्मायरा 11 बोनकोडे संघ. मारलाय साहिल दिवेकरनी. मॅच पूर्णपणे आमच्या बाजूने होती. मोमेंटम पूर्णपणे आमच्या बाजूने शिफ्ट झाला होता. जिथे 2 बॉल मिस झाला आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली. प्रेशर पुन्हा एकदा प्रियदर्शनी बेलापूर या टीम वरती. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 41 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. सुरुवात मात्र लाजवाब झाली होती या ओव्हरची, परंतु त्याच्यानंतर साहिल दिवेकर हा थोडासा शांत पाहायला मिळाला या मैदानावरती. मागच्या वेळेस ज्यावेळेस रिद्धी-सिद्धी चषक होता त्यावेळेस खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु या काव्या 11 चषकामध्ये थोडासा मात्र निराश करत असताना प्रेक्षकांना मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झाला होता. प्रियदर्शनी बेलापूर या टीमकडे चांगली भागीदारी होत होती. स्वप्नील ठाकूर आणि साहिल दिवेकर या दोघांमध्ये शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या दिशेला आपण पाहताय
हा बॉल गेला, एक सिंगल रन. अशा रीतीमध्ये षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. जितेश राऊतच्या ओव्हरमध्ये तब्बल फक्त धावा आल्यात 8 धावसंख्येचं षटक आणि एक महत्वाची साहिल दिवेकरची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता समीकरण काय आलंय, प्रियदर्शनी बेलापूर या टीमसाठी समीकरण आलंय. येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये त्यांना धावसंख्या पूर्ण करायची असणार आहेत 34. 12 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमला. बारा चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आणि महत्वपूर्ण षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजांनी आपण पाहताय कॅप्टनने भरोसा दाखवला गोलंदाजावरती. विघ्नेश पाटील आलाय, स्वतः कॅप्टन झाला आणि आता मात्र भवितव्य त्याच्या हातामध्ये. भरपूर मदत होत असेल माजिद बलज, स्वप्नील नाईक, जितेश राऊत यांचा अनुभवाचा. विघ्नेश पाटीलला समोर ऋषी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. ऋषी म्हात्रे आणखीन एक चांगला खेळाडू बेलापूर टीमचा. साहिल दिवेकर नंतर हाही मात्र कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळतो आपल्या गावासाठी. राईट अमोग द विकेट विघ्नेश. यावेळेस मात्र भन्नाट वेगाने हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील या बॉलवरती. विघ्नेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो भन्नाट वेगाने. तो बॅनर जो होता त्या बॅनरला बॉल लागला आणि त्याच्यानंतर पाहू शकाल तुम्ही बॅनर निघाला. एवढ्या वेगाने बॉल टाकला होता विघ्नेश पाटीलने. आता 12 मध्ये बनवायच्यात 32 धावा. ऋषी म्हात्रे स्ट्राईकवरती आहे. ऋषी म्हात्रेला अंडर 19च्या ज्या स्पर्धा होत्या झाशीच्या मैदानामध्ये त्यावेळेस 2 आयकॉन म्हणून प्रत्येक संघामध्ये निवड करायची होती. यावेळेस चेंडू हवेमध्ये एलिव्हेशन कमी मिळालाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. ऋषी म्हात्रेचा खेळ संपुष्टात आलाय. पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार. पहिल्या बॉलवरती 2 एक्स्ट्राज, त्याच्यानंतर विकेटचं पतन. अंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश चालला. स्ट्राईक रोटेट करायची आहे राकेशला. इथून बॅटला बॉल एक लावायचा आहे. स्वप्नील ठाकूरला स्ट्राईक वरती आणायचं हीच वेळ. इथून जर वेळ निघून गेली ना मग स्वप्नील ठाकूरही काय करू शकत नाहीये. चला यावेळेस मात्र जोरदार अपील केलेली आहे. इथे पुन्हा एकदा आणखीन एक विकेटचं पतन. स्ट्राईक रोटेट जरूर करायची होती परंतु डेंजर हँडला पोहोचला असता स्वप्नील ठाकूर. त्याच कारणामुळे माघार घेतली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट मिळतीये स्मायरा 11 बोनकोडे टीमला. 10 मध्ये बनवायच्यात आता 32. 10 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. एजाज आलाय नवीन फलंदाज. 10 मध्ये बनवायच्यात 32 धावा प्रियदर्शनी बेलापूर टीमला. केव्ही वेंचर्स कोपरीगाव आयोजित काव्य 11 चषक 2025 चा थरार. आणखीन एक लाजवाब मॅच. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल मात्र निर्धाव येतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकवर्ड वरती सध्या पाहायला मिळतो प्रियदर्शनी बेलापूर टीम. मॅच मध्ये पुनरागमन केलं होतं स्वप्नील ठाकूर. त्या 2 धावा घ्यायला हव्या होत्या. साहिल दिवेकर जिथे थांबला होता ना तिथे 2 धावा जर मिळाल्या असत्या जितेश राऊतच्या ओव्हरमध्ये प्रहार चांगले पाहायला मिळाले असते कदाचित. यावेळी समोरच्या दिशेला उडवला. एलिव्हेशन मिळालंय का आणि यस मिळालाय. चेंडू सीमारेषा पार. एजाजच्या बॅटमधनं आला हा षटकार
आता समीकरण जर पाहिलं इक्वेशन आले प्रियदर्शनी बेलापूर टीमसाठी. येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये बनवायच्या त्यांना धावा. मधून एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन, जिथे मात्र ते 76 धावसंख्येचा पाठलाग करत होते. शेवटच्या ओव्हरमध्ये जर 20-19 धावा जर राहिल्या तर मॅच मध्ये चांगली चुरस पाहायला मिळेल आपल्याला. आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मार्जित बलोज आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील नाईक आपल्याला पाहायला मिळतात. स्लिप तैनात केला गेला. शेवटचे 8 बॉल अजूनही शिल्लक असणार आहेत या मॅचचे आणि या ओव्हर मधले 2 बॉल, हे 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. विघ्नेश पाटील पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेला खेळत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रनच्या साह्याने मात्र पुन्हा एकदा स्वप्नील ठाकूर यांच्याकडे स्ट्राईक आलेली आहे. आणि आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 7 मध्ये बनवायच्यात 25 धावा. मॅच ऑन झालेली आहे प्रियदर्शनी बेलापूर या टीमसाठी. 7 मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. सकाळच्या 17 मध्ये 2 सामने जिंकून आला प्रियदर्शनी बेलापूर संघ आणि आज आपण पाहताय पुन्हा एकदा या कोपरीच्या मैदानावरती थोडासा मात्र संघर्ष आपल्याला पाहायला जरूर मिळतोय या प्रियदर्शनी बेलापूर टीमचा बोनकोडे टीमच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा. 7 मध्ये 25 ची गरज होती. ऑन साइडला खेळलेत. एक सिंगल रन, दुसरीचा प्रयत्न करणार नाही आहेत. चांगलं षटक पाहायला मिळालं विघ्नेश पाटीलचं. या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी धावा खर्च केल्यात 9 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा त्यांनी ठेवलेल्या आहेत 24. 10 धावा खर्च केल्या म्हणजे आणि वाईट +1. प्रत्येक क्रिकेट प्रेमीला माजिद बलोचचा बॅट जी ती शांत होती. यावेळेस पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. हा वाईट बॉल सुरुवात वाईटने झालेली आहे. DRS नाही आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन माजिद DRS नसणार आहे या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये नसणार आहे. जर पंचांना शंका वाटली तर पंच घेतील DRS आणि आता दोन्ही टीमचे कॅप्टन. रिव्ह्यू नसणार आहे. आता 6 मध्ये बनवायचे 23 धावा. स्वप्नील ठाकूर स्ट्राईकवरती. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. आशेचं किरण होतं, त्या आशेचं किरण मात्र आता मैदानाच्या बाहेर जाईल. प्रियदर्शनी बेलापूर टीमला मात्र लागलाय मोठा धक्का. फलंदाज बाद होतोय स्वप्नील ठाकूर. आता बनवायच्या आहेत धावा 5 मध्ये 23. फलंदाज आलेत. प्रशांत म्हात्रे पाटील. प्रशांत पाटील आलेत. पहा असं करू नका. 12वे प्लेयर आम्ही म्हात्रे बोलतो, तुम्ही पाटील सांगताय. म्हात्रे आलाय, प्रशांत म्हात्रे.
आमचे चांगले मित्र आहेत प्रशांत आणि सध्या आता बॅटिंगसाठी आलेत. चला 2 षटकार ठोका प्रशांत, तुमचं प्रमोशन नक्की होईल प्रियदर्शनी बेलापूर टीम बॅटिंग ऑर्डर मध्ये. पार्थ चंदन, यस यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. षटकार आलाय प्रशांतच्या बॅट मधनं, लाजवाब फटका, चेंडू सीमारेषा पार षटकार. मॅच मध्ये पुन्हा लागवण, पुन्हा एकदा प्रियदर्शनी बेलापूर. 4 बॉल आणि 17 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 4 बॉल 17 धावसंख्येची गरज. फिल्डिंग मध्ये व्यूहरचना आपल्याला जरूर पाहायला मिळते. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रशांत यांच्यासाठी फिल्डिंगची व्यूहरचना जर पाहिली ना, लाजवाब थ्रो पाहायला मिळाला, खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग, मिडी विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, डीप बॅकवर्ड पॉइंट, सर्व काही ओपन होतं. भरपूर अनुभव आहे. स्वप्नील नाईक, माजिद बलोच, मोहसिन बलोच, जितेश राऊत, पार्थ चंदन. यावेळेस हा बॉल मात्र सोडून दिला. हा निर्धाव चेंडू, थोडेसे निराश जरूर दिसतील प्रियदर्शनी बेलापूर टीमचे खेळाडू, कारण की तुम्ही कोणत्या मुमेंटला चेंडू सोडता. 3 मध्ये 16ची गरज असताना तुम्ही चेंडू सोडता आणि मॅच मध्ये तुम्ही आता पुनरागमन नाही करू शकत. आणखीन एक चेंडू निर्धाव आला आणि वाईट बॉल आहे, माफ करा, पंचांचा इशारा वाईट बॉलचा आणि फलंदाज बाद झाला एजाज. नवीन फलंदाज आलाय नॉन स्ट्राईक वरती, क्रिश. समीकरण आता कठीण होत चाललंय. प्रशांत म्हात्रे 2 मध्ये बनवायचे आहेत 15. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याखाली येतोय. झेल झालाय ड्रॉप, परंतु जास्त काही नुकसान होणार नाहीये. 2 धावा इथून पळून काढल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. या ऐरोलीला त्यांना क्वार्टर फायनल खेळायची आहे, त्याची प्रॅक्टिस करत असताना रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगली पाहायला मिळाली. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल ही मात्र निर्धाव पाहायला मिळतो आणि या मॅच मध्ये विजेता झालेला संघ स्मायरा 11